कृषी योजनेचा लाभ घेणारे ज्या महिला आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेता येणार का? 100% घेता येणार. एकाच गोष्टीचा दोन ठिकाणी लाभ घेता येणार, म्हणजे माहेरचं आणि सासरचं एकच नाव आहे आणि दोघी एक नाव दोन ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये बसू शकत नाही. इतर कुठलाही लाभ तिला मिळू शकतो. दोन ठिकाणी एका महिलेचं नाव असेल तर तिला एका योजनेचा डबल फायदा घेता येणार नाही. अन्यथा जिच्या नावावर शेती आहे, जिच्यावर अनुदान मिळणार आहे, तिला तो फायदा घेता येईल. प्रॉब्लेम नाही. सर मंत्री महोदय मराठीमध्ये सर एकंदरीतच लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तुम्ही एक वक्तव्य केलंय की लाडकी बहीण योजना आणि जे कृषी योजना आहे ते एकत्रित घेणार असतील तर कट होणार म्हणून, काय ते? असं काहीही नाही, चुकीचा तुम्ही अर्थ काढताय. लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना पैसे दिल्यामुळे सध्या तिजोरीमध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भामधला निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतात आहे. त्यामुळे तो निर्णय आज होईल, उद्या होईल, परवा होईल, तो मुख्यमंत्री निर्णय घेणार आहेत. त्यामुळे तो निर्णय आमच्यापर्यंत नाही आहे. पण एक गोष्ट खरं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही सर्व पैसे पारदर्शीपणे महिलांच्या नावावर वर्ग केले आहेत. मंत्री महोदय आपण अमित शहाची देखील भेट घेतली अशी माहिती नाही, मी भेटलोय नाही अमित शहा साहेबांना. नाही, दिल्लीत होतो मी, पण शहा साहेबांना नाही भेटलो. परंतु कृषी योजनेचा लाभ घेणारे ज्या महिला आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेता येणार का? 100% घेता येणार. लाडकी बहीण योजनेमध्ये दोन ठिकाणी लाभ घेता येणार नाही. एकाच गोष्टीचा दोन ठिकाणी लाभ घेता येणार, म्हणजे माहेरचं आणि सासरचं एकच नाव आहे आणि दोघी एक नाव दोन ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये बसू शकत नाही. इतर कुठलाही लाभ तिला मिळू शकतो. परंतु महिला व बाल विकास मंत्री म्हणतात की एक महिला जर दोन डीबीटी खात्याचा जर योजनेचा लाभ घेत असेल तर तिला एकच लाभ घेता येईल. डीबीटी मध्ये सध्या ज्या योजनेचा लाभ आहे तो लाडकी बहीण योजना आहे. मी तेच सांगितलं, माहेरला आणि सासरला दोन ठिकाणी एका महिलेचं नाव असेल तर तिला एका योजनेचा डबल फायदा घेता येणार नाही. अन्यथा जिच्या नावावर शेती आहे, जिच्यावर अनुदान मिळणार आहे, तिला तो फायदा घेता येईल. कर्जमाफी करण्याची घोषणा मुख्यमंत्री म्हणजे आताचे जे वो मुख्यमंत्री सब ऊपर के लेवल पे काम चल रहा है. मराठी हे सर्व वरच्या पातळीवरती काम सुरू आहे. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते निर्णय घेणार आहेत. या संदर्भात मला काही सांगता येणार नाही. माननीय मुख्यमंत्री या संदर्भात आपल्याला सविस्तर सांगू शकतात. तो प्रश्न माझ्याकडून तो प्रश्न संपलेला आहे. मला पक्ष पातळीवरनं सांगण्यात आलेलं आहे की त्याच्यावर भाष्य करायचं नाही. पक्षांतर्गतचा विषय आहे. वरिष्ठ पातळीवरचे लोक त्यावर निर्णय घेत आहेत. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. त्यामुळे तो विषय माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा नाही, गौण आहे. तो विषय संपलेला आहे.